मित्रांनो, मी आज तुम्हाला नवीन ड्रायव्हरसाठी ट्रेनिंग देणार आहे. आपलं ड्राईव्हचं ॲप कसं चालू करायचं, कसं चेक इन करायचं, कसं चेकआउट करायचं, बुकिंग कशा उचलायच्या, पेमेंट कसं कलेक्ट करायचं, त्याच्यानंतर फोटो कसे घ्यायचे, रीच कसं करायचं. तर चला आपण स्टार्ट करूया. ड्राईव्हच्या ॲप्लिकेशन मी ओपन करत आहे. मी ओपन केलेलं आहे ड्राईव्हचं ॲप्लिकेशन. ड्राईव्हमध्ये आपल्याला दोन प्रकारच्या बुकिंग दिसतात. एक असतं B2B आणि एक आहे B2C. B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस, म्हणजे थोडक्यात सर्व्हिस सेंटरचं पिकअप आणि ड्रॉप. आणि दुसरा प्रकार आहे तो B2C. ह्याचा अर्थ कस्टमरचे बुकिंग्ज असतात. त्याच्यामध्ये कस्टमर तुम्हाला 2 तासापासून ते 24 तासापर्यंत बुकिंगसाठी बोलवू शकतात. त्याच्यामध्ये राऊंड बुकिंग, वन वे बुकिंग, आउट स्टेशन बुकिंग, इन्स्पेक्शन हे सामील आहे. वन वे बुकिंगमध्ये तुम्हाला गाडी एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनला सोडावी लागते. राऊंड बुकिंगमध्ये ज्या लोकेशनला तुम्ही गाडी पिकअप करणार त्याच लोकेशनला परत आणून सोडायचं आणि गाडीचे फोटो घेऊन ती बुकिंग एंड करायची. तर मी तुम्हाला 1 बाय 1 डेमो दाखवत आहे. चेक इन कसं करायचं. ॲप ओपन केल्यानंतर 3 रेषावर क्लिक करायचं. 3 रेषावर क्लिक केल्यानंतर स्क्रोल करून खाली एंडला यायचं. इथं चेक इन लिहिलेलं आहे. चेक इन लिहिल्यानंतर इथं प्लसचं चिन्ह दिलेलं आहे. प्लस आणि मायनस. प्लसमध्ये 1 तास 2 तास तुम्हाला जेवढा वेळ काम करायचं आहे ऑनलाईन ते सिलेक्ट करून ॲड करून सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्ही चेक इन झाले. चेक इन झाल्यानंतर तुम्हाला इथं 2 प्रकारच्या बुकिंग दिसणार. एक इमिजिएट बुकिंग आणि एक रिझर्वेशन बुकिंग. इमिजिएट बुकिंग म्हणजे ज्या बुकिंगा आता इमिजिएट करायच्या आहेत त्या बुकिंगा दिसणार. आता मला बघा एक पॉपअप आलेला आहे. ह्याच्यामध्ये मला 5 किलोमीटरहून गाडी सोडायची आहे. ती वाघोलीला सोडायची आहे. त्यामध्ये 363 रुपये दाखवत आहे. जर का मला ही बुकिंग घ्यायची असेल तर मी टेक बुकिंगला स्वाईप करणार किंवा रिजेक्ट बुकिंगला स्वाईप करणार. सध्या मी ही बुकिंग घेत नाही, माझा डेमो चालू असल्यामुळं. तर मी रिजेक्ट करतो आणि ह्याच्यामध्ये रिझन देतो नॉट इंटरेस्टेड इन दिस बुकिंग. ओके. आता पुढचा व्हिडिओ आता B2C. आता हे बघा, मी बुकिंग न घेतल्यामुळे माझं चेक इन विचारत आहे. तर मी परत पुन्हा एकदा चेक इन करत आहे.